नमस्कार मंडळी, तुमचे आपल्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये मूगडाळीपासून पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत. सायंकाळी 4-5च्या आसपास लहान मुलांना भूक लागते आणि त्यांच्या लहान भुकेसाठी आपल्याला नाश्ता बनवायचा असतो आणि अशा वेळी प्रत्येक आईला किंवा गृहिणीला प्रश्न पडतो की झटपट असा कोणता नाश्ता करून द्यायचा. तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे. अगदी झटपट असा नाश्ता बनवून तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठी वाटी भरून मूगडाळ घेतली आहे. ही मूगडाळ 150 ग्रामच्या आसपास आहे आणि इथे एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा लाल पिकलेला टोमॅटो आणि लिंबू घेतला आहे. एवढंच साहित्य घेतलं आहे सध्या. तर आपण इथे सुरुवातीला कांदा अगदी बारीक चिरून घेणार आहोत. अशा प्रकारे कांदा चिरायचा आहे, म्हणजे अगदी बारीक चिरला जातो. अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे टोमॅटो देखील अशा प्रकारे बारीक चिरून घेणार आहोत. टोमॅटोमधील बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. आता आपण टोमॅटो देखील बारीक चिरून घेऊया. टोमॅटो व्यवस्थित बारीक चिरून झाल्यानंतर आपण आता इथे एक मिरची घेणार आहोत. मिरची जर तुम्हाला यामध्ये टाकायची नसेल ना तर नाही घेतली तरीसुद्धा चालेल, स्किप करू शकता. पण मिरची जर आपण यामध्ये टाकली ना तर चव अजून छान येते. तर एक मिरची घेऊन अशा प्रकारे मिरचीला उभा चीर द्यायचा आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे. तसेच आपण इथे थोडीशी कोथिंबीर देखील घेणार आहोत. ती देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. आता आपल्या इथे सर्व साहित्य चिरून झालेलं आहे. आता आपण एक मोठी वाटी घेणार आहोत. या वाटीमध्ये मुगाची डाळ ओतूया. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा आहे, टोमॅटो आहे, ते सर्व यामध्ये टाकणार आहोत. बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर. मूगडाळीमध्ये कांदा, टोमॅटो, मिरची टाकली ना भन्नाट चव येते. त्यातमध्ये आपण जेव्हा वरून लिंबू पिळतो ना, जबरदस्त चव लागते. आता इथे मी लाल तिखट घेतलं आहे, काश्मीरी चिली पावडर, फक्त रंगासाठी, जास्त तिखट नसते. थोडीशी हळद आणि अर्धा चमचा इथे मी काळं मीठ टाकलं आहे आणि अर्धा लिंबू इथे मी पिळून यामध्ये घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे सर्व जिन्नस आहे ना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. इथे आपला झटपट असा मूगडाळीचा चटपटीत असा पौष्टिक नाश्ता बनवून तयार झाला आहे. तुम्ही देखील करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही या रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.